जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणीजधाम दक्षिणपीठ यांच्या प्रेरणेने रामानंदाचार्य संप्रदायाचे ग्लोबल वॉर्मिंग वाढत चाललेले प्रदूषण या कार्यक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून वसुंधरा पायी दिंडी 7 उपपीठातून नाणीजधामकडे वसुंधरेला वाचवण्यासाठी व वृक्षारोपण करत मजल दर मजल चाललेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून रामानंद संप्रदायामार्फत ज्ञानेश्वर नगर सेवा केंद्र जेल रोड नाशिक रोड येथील भक्तगण व कार्यकर्ते यांनी उज्ज्वला लॉन्स जुना सायखेडा रोड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला। त्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित संप्रदायाचे नाशिक रोड शहर विभागाचे मालानी साहेब तसेच या विभागाचे नगरसेवक मोरे साहेब तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते योगेश निसाळ साहेब तसेच सेवा केंद्रातील सर्व पदाधिकारी व सादर शिष्य भक्तगण हितचिंतक सदर कार्यक्रमाला उपस्थित होते व प्रत्येकाने वृक्षारोपण केले व सामाजिक संदेश जनमानसात रुजवून गुरु आदेशाप्रमाणे एक पेड़ माँ के नाम हा कार्यक्रम पूर्ण केला। तसेच रामानंद संप्रदायामार्फत विविध सामाजिक उपक्रम अंतर्गत विनामूल्य 56 ॲम्ब्युलन्स सेवा विविध महामार्गावरती सेवा करतात। हजारो व्यक्तींचे प्राण वाचवले। तसेच गरजूंसाठी शिलाई मशीन वाटप तसेच शेळ्या बकऱ्या वाटप घरघंटी संगणक विनामूल्य दिल्या जातात। तसेच विनामूल्य गरजूंना ड्रायव्हिंग स्कूलचे ट्रेनिंग दिले जाते। तसेच विनामूल्य नाणीजधाम येथे गरजू गरीब मुलांना केजी ते उच्च माध्यमिक शिक्षणपर्यंतचे इंग्लिश मीडियमचे शिक्षण दिले जाते। तसेच संप्रदायामार्फत वेदपाठ शाळा मोफत चालवली जाते। तसेच संप्रदायामध्ये व इतरही भक्तगणांना पीठावरती मोफत अन्नछत्र चालवले जाते। असे समाज उपयोगी अनेक कार्य चालते। तसेच ब्लड इन नीड माध्यमातून लाखो लोकांना वेळेवर रक्त पुरवून त्यांचे जीवन वाचवण्याचे कार्य सुद्धा अविरत चालू आहे। जय सियाराम। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने या ठिकाणी संत ज्ञानेश्वर जे सेवा केंद्र आहे त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम या भागात नेहमीच केलं जातं। आज तर हा वृक्षारोपणचा प्रोग्राम आहे, परंतु दर रविवारचा सत्संग असो किंवा काही असं सर्व सेवेकरी एक दिलाने हे काम करतात। खऱ्या अर्थाने मी मावशींकडून माहिती घेतली की वसुंधरा दिंडी जे अभियान चालू आहे, विदर्भातून मराठवाड्यातून ज्या दिंड्या निघालेल्या आहे आणि लाखो वृक्ष रोपण करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आपलं संप्रदाय करत आहे, याचा मला अभिमान वाटतो। याचप्रमाणे सहजच चर्चेतून माहिती निघाली 70-75 विनामूल्य ॲम्ब्युलन्स सेवा देखील या संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येतात। खऱ्या अर्थाने मालानी साहेबांनी सांगितलं की एक उष्णता वाढते आणि काम केलं पाहिजे असा विचार करणारे संप्रदाय या महाराष्ट्रात भारतात खूप कमी आहे की जे धार्मिक कार्य करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून गोरगरिबांना सेवा देण्याचं काम करत असतात। मी आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निसाळ परिवाराच्या वतीने स्वामीजींना येणाऱ्या वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि या अभियानास मी पाठिंबा देतो। कधी काही मदत लागली तर या अभिमानाला फुल नाही फुलाची पाकळी आमचं कायम मदत असेल। या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सहकारी आदरणीय नगरसेवक शरद मोरे सर, आमचे मालानी साहेब, सर्वच संत ज्ञानेश्वर नगरमधील सेवा केंद्रातील सर्व जे सेवेकरी आहेत सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वप्रथम मान्य आपले मोरे साहेब आणि निसाळ साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आज या वृक्षारोपणच्या कार्यक्रमाकरता हजेरी लावली आणि त्यांचं सहकार्य ज्ञानेश्वर नगर संत संघाकरता फार मोलाचं असतं। कारण आमचे सर्व गुरुबंधू गुरुभगिनी कायम सांगतात की जेव्हा जेव्हा आम्हाला काही गरज पडते तेव्हा आज हे दोघं जण मदतीला कायम पुढे असतात। असंच आज आपल्या या माऊलींच्या 21 ऑक्टोबर रोजी जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त माऊलींच्या आदेशाप्रमाणे वृक्षारोपणचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आणि माऊलींचा जो आदेश आहे तर पर्यावरणाची सुरक्षा ठेवण्याकरता आज जे काय औद्योगिक प्रदूषण चाललेलं आहे आणि जे आज या जनसामान्यामध्ये आज आपण कोरोनाच्या काळात पाहिलेलं असेल की ऑक्सिजनची आपल्याला किती कमतरता भासली, त्यावेळेस पैसे देऊन सुद्धा आपल्याला ऑक्सिजन मिळत नव्हतं। त्या अनुषंगाने एक माऊलींचं एक विचार व्यवसाय आहे की बाबा जास्तीत जास्त आपण वृक्ष लावून या वृक्षांचं व्यवस्थितपणे संवर्धन करून आपण हे जास्तीत जास्त प्रमाणात या झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये हे झाडं आपण व्यवस्थित ठेवून या पर्यावरणाची आपण बांधिलकी ठेवावी। आणि आमच्या नाणी संस्थांतर्फे बरेचसे कार्यक्रम चालतात तर त्याच्यामध्ये आज ॲम्ब्युलन्स सेवा आहे, मोफत शिक्षण संस्था आहे, मोफत हॉस्पिटल आहे, सामाजिक उपक्रमाकरता बऱ्याचशा लोकांना आज आम्ही ज्या वस्तू आवश्यक आहे त्या पुरवतो। गाई गुरे या सर्व वस्तू आम्ही सर्व तिथं पुरवल्या जातात आणि माऊलींचा आदेश हाच एक सामाजिक बांधिलकीच्या निमित्ताने जेवढं जास्तीत जास्त होईल त्याप्रमाणे आज आम्ही सर्वजण याच्यामध्ये सहकार्य करतो। आज माऊलींच्या आमच्या आशीर्वादाने 7 राज्यातून पायी दिंडी निघालेली आहे।
या पायी दिंडी सर्व नाणीजला आता 21 ऑक्टोबरला पोहोचणार आहे आणि या सर्व ठिकाणी रस्त्याने जाताना जवळजवळ आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लाखो झाडं आज आम्ही या वृक्षारोपण करणार आहोत. तर अशी जी माऊलींची कल्पना आणि आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कल्पनेने हे सर्वजण आम्ही करत आहोत. बस एवढंच आज आपल्याला ह्या निमित्ताने सांगणं इच्छित आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्व गुरुबंधू गुरुभगिनी अत्यंत चांगल्या प्रकारे या झाडांचं संवर्धन करू आणि व्यवस्थित वाढवू. हा गुरूंचा आदेश आणि गुरूंचा आशीर्वाद हा आम्ही समजतो. जय सियाराम. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. जय सियाराम. अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आपण गुरुमाऊली जगद्गुरू गुरुमाऊली रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आपण वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व भाविक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आणि सर्व तन मन धनाने या ठिकाणी माऊलींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. परंतु अतिशय आगळावेगळा उपक्रम, खरं ज्या उपक्रमाची सर्वसामान्य नागरिकांना आवश्यकता आहे असा वृक्ष लागवडीचा उपक्रम माऊलींच्या वाढदिवसानिमित्त होतो, ती खरी मोठी वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. कारण वृक्ष हे आपल्याला ऑक्सिजन देतात, ऑक्सिजनमुळे आपण जगतो, आपलं आयुष्यमान वाढतं आणि अशा वृक्षांची आपण माऊलींच्या जन्मदिनी जर लागवड केली तर निश्चितच त्याच्यापासून आपल्याला सावली असेल, त्याच्यापासून फळं मिळतात, फुलं मिळतात. त्याचप्रमाणे जे आत्ता औद्योगिक प्रदूषणामुळे जो काही कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो कार्बन डायऑक्साईड ह्या झाडांतून खेचला जातो आणि आपल्याला शुद्ध ऑक्सिजन दिला जातो. अशा या अभिनव मानवी जीवनासाठी उपयुक्त असलेल्या अभिनव उपक्रम वृक्ष लागून गुरुमाऊलींचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला जात आहे. त्याबद्दल मी सर्व भाविकांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी माहिती घेतली की या ठिकाणी माऊलींनी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केलेली आहे. बऱ्याच महामार्गावर विविध ॲक्सिडेंट होतात तर रुग्णांना वेळेवर उपचारासाठी सोय मिळत नाही. अशा आत्ताच मालानी साहेबांनी सांगितलं की जवळपास 56 ह्या रुग्णवाहिका ह्या उपलब्ध केलेल्या, ॲम्ब्युलन्स उपलब्ध केलेल्या आणि त्यातून खऱ्या अर्थाने जनसेवा ही माणसाची घडत असते. असे अभिनव उपक्रम या मार्फत चालू आहे आणि हा उपक्रम या ठिकाणी साजरा केला जात आहे. तर तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. या उपक्रमासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. जगद्गुरू जगदमाऊली रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांना उदंड आयुष्य लाभो व आमच्यासारख्यांकडून ही त्या कार्याला हातभार लाभो अशी मी सर्वचरणी प्रार्थना करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामानंदाचार्य श्रीनंद्राचार्य महाराज की यांना सगळ्यांना सांप्रदायिक जय सियाराम. आज नाशिक रोड तालुका ज्ञानेश्वर सेवा केंद्रामार्फत जी वृक्षारोपणाची माऊलींच्या वाढदिवसानिमित्त जी काही झाडे लावण करायची आहे त्याचा सर्व आमचे विशालसाहेब, मालानी भाऊ आणि ज्ञानेश्वर सत्संगाचे सर्व पदाधिकारी उपस्थित. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.